मी ICAI पुणे ब्रांचचे चेअरमन सचिन मिनियार सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत मांडावे. थँक्यू, धन्यवाद. सर्वप्रथम मी धारणकर परिवारच नाही तर मी म्हणेल तुमची जी एंटायर टीम आहे त्यालाच मी धारणकर परिवार म्हणेल रादर. तर पूर्ण टीमचं मी रादर त्यांना कॉंग्रॅच्युलेट करू इच्छितो. कारण का हे बघा, संगमनेर अकोलेसारख्या छोट्या ठिकाणाहून येऊन पुण्यात आपलं बसस्थान बसवणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे आता सरांचं जे सॉफ्टवेअर आहे, एक 2 मिनटं सगळ्यांचीच घेईन मी, की मी आर्टिकलशिप केली साधारण 97-98 साली. त्यावेळी टॅली सॉफ्टवेअर सगळीकडे असायचं, म्हणजे MTA वाले पण ॲक्सेप्ट करतीलच. त्या काळी TCS सारखी कंपनी, जी इतकी दिग्गज कंपनी आहे, त्यांनी पण सॉफ्टवेअर अकाउंटिंग क्षेत्रात यायचा प्रयत्न केला, पण ते सक्सेसफुल होऊ शकले नाहीत. आणि इतक्या मोठ्या कंपन्या पण जेव्हा सक्सेसफुल होऊ शकत नाही, तर असल्या ठिकाणी आपल्याकडे धारणकरांसारखे पण एक्झाम्पल आहेत की इफ यू आर डिटरमाइंड, कुठलंही लक्ष गाठणं खरंच अवघड नाही. फक्त एकच आहे की यू हॅव टू डू युअर बिझनेस विथ सर्टन व्हॅल्यूज, जे त्यांच्या टॅगलाईनमध्ये पण आपण बघतो की व्हॅल्यूज हॅज टू बी देअर. आणि आजच्या डेटला हेच आहे की जर तुम्ही लोकांना व्हॅल्यू देत असेल तर ते तुम्हाला पैशांना नाही म्हणणार नाही. सो कधी जर आपण समोरच्याशी दुखती का समजू शकलो आणि त्याच्यावर चांगलं सोल्युशन देऊ शकलो, तर नक्कीच लोक आपल्याशी आपल्याबरोबर राहतात रादर, मी हे म्हणेन. आणि त्यांच्या ग्रोथबरोबर आपलीही ग्रोथ होते. आणि हे तुमच्या एक्झाम्पलमध्ये सर नक्कीच आहे. कारण का आता माझ्या ऑफिसमध्ये पण म्हणजे परवाच सर ब्रांचला आले होते इन्व्हाइट करायला. तर आता GST मी बघत नाही, माझा पार्टनर बघतो. पण मी जनरली त्याच्यात काहीच काम करत नाही. पण काही वेळेला असं होतं की मी ऑफिसमध्ये एकटा असतो आणि एखाद्या क्लायंटचा फोन येतो. तर मी 1-2 वेळा सॉफ्टवेअर वापरून बघितलं आहे. खरंच यांनी म्हणजे हे फील्ड खरं टॅक्स प्रॅक्टिशनर CA यांचं आहे. पण असल्या फील्डमध्ये धारणकरांनी जितका सखोल अभ्यास केला आहे आणि इतका उपयुक्त सॉफ्टवेअर बनवला की त्या दिवशी मीही 2-4 वेळा ते वापरू शकलो, की जो मी GSTत कधीच काम करत नाही, माझा पार्टनरच बघतो. तर याचाच अर्थ काय की सॉफ्टवेअर डेव्हलप करताना त्यांनी कुठल्या प्रकारचे तुम्हाला गरज लागू शकते, कुठल्या प्रकारे काम केल्याने तुमचं काम सोपं होईल, याचा पूर्णपणे विचार केला आहे. आणि त्या बॅकग्राऊंडनी तुम्ही जे सर सॉफ्टवेअर बनवलं आहे, खरंच खूप सुंदर सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. आणि ते बघता मला वाटतं आज जे तुम्ही नवीन लॉन्च करताय, नक्कीच मलाही उत्सुकता आहे की त्याच्यात काय काय फीचर्स आहेत. सो ते नक्कीच आवडेल फीचर्स बघायला पण. आणि मी अजून एक सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आपल्याला चेंज व्हावं लागतं, आता तुम्ही सांगितलं की प्री करोना आणि पोस्ट करोना, तर प्री करोना खरंच मार्केटिंग करणं फार अवघड होतं. आणि त्यावेळी दारोदारी फिरून लोकांची वेळ घेऊन डेमो देणं म्हणजे खरंच किती टाईम कन्झ्युमिंग आहे. कारण का टेबलच्या ह्या साईडला मी आहे, तर मला माहिती किती लोक यायची डेमो द्यायला आणि आम्ही त्यांना टाळायचो. हे खरं आहे ते सांगतो की असं वाटायचं अरे डेमो वेळ जाणार म्हणजे. पण त्या काळातही डिटर्मिनेशन ठेवून परत परत जाऊन शेवटी वेळ घेऊन डेमो देऊन सॉफ्टवेअर विकणं खूप जास्त कठीण होतं ॲज कम्पेअर्ड टू टुडेज डेट. कारण का आता सोशल मीडिया आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स पाठवता, व्हॉट्सअपवर मार्केटिंग करू शकता. पण खरे कष्ट त्या काळाचे जे होते सर, ते एक वटवृक्ष होतं जे तुम्ही लावलं आहे आणि खरं आता ते खऱ्या अर्थाने मोठं होत चाललं आहे. सो पुन्हा एकदा पुणे ब्रांचकडनं एंटायर धारणकर कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.